मराठी, ते धडक ते धडक. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान नाक घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नागेवाडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. नागेवाडी गटातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळतोय. माहुली गावात डॉक्टर शीतलताई बाबर यांनी आज जोरदार रॅली काढत मतदारांशी संवाद साधलाय. नागेवाडी गटाच्या विकासासाठी शिवसेनेला साथ द्या असे आवाहन डॉक्टर शीतल बाबर यांनी केलंय. तर डॉक्टर शीतल बाबर यांना सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी करू असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तसंच भावंडाकडे दोन्ही पोर आहेत. मी स्वतः गेल्या वर्षी माझ्या स्वतः वैयक्तिक करावं एवढं संकट आलं होतं. ह्या शीतल वहिनीने नामत झालं एका 3 महिन्यात नाही मला मी आता उभं नसतो. मी लस आत्महत्या करतो. अनिल भाऊंच्या घराण्याला इथं कायम 70-80% मतदान होतं. आम्ही सर्वात जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करणार, सीट निवडून देणार. पूर्ण माहुली गाव सक्षमपणे अनिल भाऊंच्या आणि भाह्यांच्या आत्ता भाह्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. विकासाचं एक नाव सुहास भैया, माणुसकीचं एक नातं सुहास भैया, विश्वासाचं एक नातं सुहास भैया, सर्वसामान्यांचं नेतृत्व सुहास भैया. ब्रह्मदेव ज्ञानोबा जगदाळे वलखड. आणि प्यायला पाणी नव्हतं गावात, प्यायला पाणी केलं भाऊने, नाहीतर पाणी करून वलखड तर पाडते. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचा बालेकिल्ला असलेल्या नागेवाडी गटात शिवसेनेने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी टेंभू योजनेचे पाणी आणल्यानंतर झालेली हरित क्रांती आणि त्यानंतर आमदार सुहास बाबर यांनी केलेली विकास कामे यामुळे नागेवाडी जिल्हा परिषद गटातील माहुली आणि वलखडसह प्रत्येक गावातून शिवसेनेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. नागेवाडी जिल्हा परिषद गटातील या निवडणुकीत डॉक्टर शीतल बाबर यांना जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी करू असा विश्वास यावेळी बोलताना ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. अनिल भाऊ 85 साली सभापती असल्यापासून माहुली गावच्या विकासासाठी तिने अत्यंत प्रयत्न केला आणि 90 साली आमदार झाल्यापासून अतिशय चांगलं काम केलं आणि आमच्या माहुली गावानं त्यांना जवळजवळ 60-70% सारखा पाठिंबा देत राहिली. त्याच्यामुळं आताच्या येणाऱ्या अनिल भाऊच्या सुनंच्या इलेक्शनच्या बाबतीत माहुली गाव अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान देऊन आमच्या गावामार्फत निवडून देऊ एवढंच मी 2 शब्द गावाच्या वतीनं सांगतो. खरं तर खानापूर आटपाडी मतदारसंघाचं नेतृत्व जर आपण पाहिलं तर ते नेतृत्व या पद्धतीनं चालणार आहे की जे वादा करत नाही तर विकास करत आहे आणि बाते करत नाही तर खरोखर प्रयास करत आहे. आपण हे आज पाहिलेलं आहे. आम्ही खरं तर माहुली गावचे ग्रामस्थ आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला सुहास भैयासारखे, अमोलदादासारखे आणि शीतलताईंसारखे मार्गदर्शक नेतृत्व आम्हाला लाभलं की ज्याच्यामुळं या गावचा, या तालुक्याचा, 2 तालुक्याचा सर्वांगीण विकास जो आहे तो सर्वांगीण विकास झालेला आहे. अनिल भाऊंचं जर आपण शेवटचं भाषण ऐकलं तर त्या भाषणामध्ये भाऊ म्हणतात, अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी या जनतेसाठी काम करेन. आणि तीच धमक
आज आपण सुहास भाईंच्या रूपाने आज पाहत आहोत की तळमळ तुम्ही आज पाहता. शीतलताई आज प्रचाराच्या निमित्तानं जिल्हा परिषदेच्या उमेदवारीच्या निमित्तानं आज माहुली गावामध्ये आलेले आहात. आपण याची तळमळ पाहतोय, धडपड पाहतोय. एक विकासाचे नेतृत्व जर म्हटलं तर आज शीतलताईंच्याकडे आपण जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आणि भोसले वहिनींच्याकडे सुद्धा आपण त्या दृष्टीनं पाहू. विकासाचं एक नाव सुहास भैया, माणुसकीचं एक नातं सुहास भैया, विश्वासाचं एक नातं सुहास भैया, सर्वसामान्यांचं नेतृत्व सुहास भैया. त्यामुळं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जिल्हा परिषदसाठी सौभाग्यवती शीतलताई बाबर आणि सौभाग्यवती भोसले वहिनी यांना प्रचंड मताने निवडून द्यावे आणि आम्ही नक्कीच माऊलीतून चांगलं लीड देऊ. आज आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराच्या निमित्त आपण आज वलकडे येथे प्रचाराच्या निमित्त फिरत आहोत. आज फिरत असताना एक प्रकर्षाने एक गोष्ट लक्षात आली की भाऊंनी आज अखेर केलेल्या कामाचा पोचपावती म्हणून शीतल वहिनींना जो आशीर्वाद मिळतोय तो बघण्यासारखा आहे. आज आमचे दादा आहेत, ज्या वेळेपासून भाऊ सभापती होते तेव्हापासून हे भाऊंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी आपल्या भाऊंच्यासाठी काम केलं आहे. आज त्या भाऊंच्या कामाचा जर विचार केला, आज फक्त आणि फक्त भाऊंनीच ह्या गावात विकास केला आहे. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सुहास भैयासुद्धा प्रचंड ताकदीनं काम करत आहेत. आम्ही सर्व गावच्या वतीनं आपल्या दोन्हीही उमेदवारांना मताधिक्य देऊन विजयी करू. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.